नमस्कार, आप देख रहे महान्यूज 7 के लिए मैं नंदिनी बर्वे। बढ़ते आज की खास खबर की ओर। बाजारगाव येथे झालेल्या सोलार कंपनीतील भीषण अपघातातील गंभीर जखमींपैकी एक निलेश इरपती यांचे उपचारादरम्यान आज निधन झाले। त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे। माहितीनुसार 4 सप्टेंबरच्या मध्यरात्री झालेल्या सोलर कंपनी T15 प्लांट मध्ये झालेल्या स्फोटात एकाचा जागीच मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते। त्यापैकी गंभीर जखमींमध्ये असलेले निलेश इरपती हे मागील काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते, मात्र प्रकृती गंभीर असल्याने आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला। या घटनेमुळे मृतांची संख्या वाढली असून नागरिकांमध्ये संताप व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक पातळीवर कंपन्यांच्या सुरक्षा विषयक नियमांबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। सोलर कंपन्यांचे नियमित फायर ऑडिट होऊन त्यातील टर्म्स अँड कंडिशन कंपनीने काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे। नियमांचे पालन न करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करून कायमस्वरूपी सील करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। बाजारगाववरून मंगेश